हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचं मेन कारण म्हणजे ही जी माझी 2 in 1 मशीन आहे, या मशीनची जी सुईची काही सेटिंग आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कारण इतर जे शिलाई मशीन असते तिची सुईची सेटिंग वेगळी असते आणि ह्या मशीनची सुईची त्याचबरोबर सेटलची सेटिंग जी आहे ती वेगळी आहे एव्हरीवन। मग तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून जर तुमच्याकडे पण 2 in 1 मशीन असेल किंवा जर तुम्ही भविष्यात घेणार असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मध्ये स्किप करू नका। आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर एव्हरीवन, इथं तुम्ही पाहू शकता ही जी माझी 2 in 1 मशीनची जी सुई आहे ती कशी आहे मी ती तुमच्यासोबत आता तुम्हाला दाखवत आहे। ठीक आहे, ही मला मशीन सोबत भेटलेली सुई आहे। ठीक आहे, तुम्ही मशीनचे जे दुकान वगैरे आहेत किंवा ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता। इथं तुम्ही पाहू शकताय या सुईला जो चपटा भाग असतो तो चपटा भाग नाही आहे। ठीक आहे, हा जो आहे हा सर्कलमध्येच आहे, ही सुई सर्कलमध्ये आहे आणि याचा टोक मात्र असा आहे। शिलाई मशीनचा टोक आणि या मशीनच्या सुईचा टोक व्यवस्थित सेम टू सेम आहे। फक्त वरचा जो भाग आहे ना, या मशीनचा भाग ह्या सुईचा भाग चपटा नाही आहे एव्हरीवन। परंतु जी शिलाई मशीन, आता माझ्याकडे शिलाई मशीन सुद्धा अवेलेबल आहे, तिची पण मी सेटिंग एकदा तुमच्यासोबत शेअर करेन। तिची जी सुई आहे ती चपटी आहे एव्हरीवन। ठीक आहे, चपटी आहे, पण या मशीनची सुई चपटी नाही आहे, याची सर्कलमध्ये आहे। आता ती कशी बसवायची ते तुमच्यासोबत शेअर करते। म्हणजे जर समजा आता तुमच्याकडे ऑलरेडी एक मशीनचा जो हे असतो एजंट असतो किंवा जो मशीन मिस्त्री असतो त्याने जर तुम्हाला बसवून दिली आणि समजा ती सुई जर मोडली तर तुम्हाला ती परत एक्सचेंज करता आली पाहिजे। तुम्हाला देतात त्या सुया 2-3 एक्स्ट्रा दिले जातात। मग ते आता सुई कशी एक्सचेंज करायची ते मी सांगणार आहे, म्हणजे ती कशी बसवायची, कारण सुईवरती खूप डिपेंड असतं टिप बसणं वगैरे। ठीक आहे, तर चला आता मी तुमच्यासोबत शेअर करते। ठीक आहे, तर एव्हरीवन इथं तुम्ही पाहू शकताय माझ्याकडे ऑलरेडी सुई अटॅच आहे। आता मी तीच तुम्हाला काढून कशी बसवायची ते सांगणार आहे। तर इथं तुम्ही पाहू शकताय वरती इथं स्क्रू आहेत। शिलाई मशीनची जी सेटिंग आहे ती वेगळी आहे आणि या पिकोफॉलची किंवा 2 in 1 मशीनची सेटिंग वेगळी आहे। ठीक आहे, आता पिकोफॉलच्या मशीनला माझ्या 2 in 1 असं मी म्हणते, कारण ही 2 in 1 मशीन आहे, याच्यावरती शिलाई पण करता येते आणि पिकोफॉल पण करता येतं। ठीक आहे, कारण ज्या माझ्या मैत्रिणी नवीन आहेत, ज्या नवीन ट्राय करतात मशीनवरती, त्यांना 2 in म्हणजे काय, 2 in 1 म्हणजे काय माहिती नसतं। ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही मशीन सुई काढण्यासाठी हे जे स्क्रू आहेत हे आपल्याला लूज करायचे आहेत। ठीक आहे, अगदी किंचितचं लूज करायचं आहे, खूप लूज करायचं नाही, कारण हे स्क्रू खूप नाजूक असतात, जर हरवले ना तर मग परत खूप प्रॉब्लेम येतो। तर इथं तुम्ही पाहू शकता ही अशी सुई आहे, सर्कलमध्ये सुई आहे ह्या मशीनची, म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे एव्हरीवन। ठीक आहे, आता ही सुई बसवत असताना तर ह्याला काही खाच वगैरे नाही आहे, ही सर्कलमध्येच आहे। परंतु याची खाच नाही याचा अर्थ असं नाही की तुम्ही सुई कशी बसवली तरी चालते, कारण तसं चालत नाही। कारण ह्या सुईवरती इथं डिपेंड करतं, हे जे टोक आहे ह्या टोकवरती डिपेंड करतो की तुम्ही सुई कशी बसवली पाहिजे। एव्हरीवन इथं तुम्ही पाहू शकता, आता ही सुई जर तुम्ही अशी उलटी बसवलेली असू शकते। आता ही जी खाच आहे ही खाच तुम्हाला समोरच्या बाजूला करायची आहे। आता इतर मशीनचं कसं टोक हा आतल्या बाजूला असतो, परंतु या 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीनचा टोक हा समोरच्या बाजूला असतो। ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते ती कशी बसवून दाखवायची। सुरुवातीला काय करायचं, ही जी खाच आहे ही खाच आपल्या बाजूला करायचं, आपण ज्या दिशेला बसलेलो आहे त्या दिशेला, आणि आपल्याला काय करायचं आहे, हे जे सर्कल आहे खालती जिथं टीप बसते अशामध्ये जाऊन आपल्याला नॉर्मल असं वरती ढकलायचं आहे। किती ढकलायचं आहे, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत। त्यानंतर ही मशीन पूर्णपणे आपल्या दिशेला करून घ्यायची आणि त्यानंतर हे स्क्रू टाईट करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, असे व्यवस्थित ट्राय करून घ्यायचे। इथं तुम्ही पाहू शकताय मी आता टाईट करून घेतलेले आहेत एव्हरीवन। ठीक आहे, तर अशा रीतीने तुम्हाला सुई एक्सचेंज करायची आहे। आणि दोरा ओवत असताना समोरून दोरा ओवायचा आहे, पाठीमागून वगैरे ओवता येतच नाही मान्य मला, कारण सुईचा टोकच जर फुडून असेल तर तुम्ही व्यवस्थितच ओवचाल, परंतु पाठीमागून होल आहे याचा अर्थ तुम्ही पाठीमागून पुढे ओवचाल। तुम्हाला काय करायचं आहे, समोरून दोरा असा पाठीमागे
काढून घ्यायचा आहे. ठीक आहे एव्हरीवन. तर आय होप तुम्हाला ही सेटिंग समजली असेल, मी अशी आशा करते. कारण शिलाई मशीनची जी सुईची सेटिंग आहे ती वेगळी आहे. इथे स्क्रू वेगळा आहे किंवा टोक वेगळा आहे किंवा चपटी बाजू आहे, परंतु ह्या 2 in 1 मशीन किंवा पिकोफॉलच्या मशीनची सेटिंग वेगळी आहे. आय होप तुम्हाला मी सांगितलेलं सगळं काही व्यवस्थित समजलं असेल अशी मी आशा करते. चला, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून मी आभारी आहे. चला भेटू उद्याच्या नवीन एका महत्त्वाच्या इम्पॉर्टंट व्हिडिओसोबत. आणखी काही शंका असेल तर मैत्रिणींनो, दादांनो मला विचारत चला, ताईंनो. म्हणजे मी तुमच्यासोबत जी काही माझ्याकडे टेक्निक आहे, जी काही मला माहिती आहे ती तुमच्यासोबत शेअर करेन. चला भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आभार मानते. बाय बाय.